तर जय शंभू नारायण, मी वरुण गोंजारी Y2 केदारनाथ सायकलवर चाललो. आज 16 मे 2024. काल रात्री आपण ग्वाल्हेरमध्ये पोचलो आणि मी असंच काहीतरी धर्मशाळा किंवा आश्रम वगैरे बघत असतो. धर्मशाळा आश्रम वगैरे बघितलं. एका ठिकाणी मला घेतलं लगेचच्या आत, दुसऱ्या ठिकाणी म्हणले की हा थांबा जरा फोन लावते वगैरे वगैरे असं करून मला तिथं टाईमपास करत होतो. वेळ तर खूपच होता आणि काही ठिकाणी तर तिथले लोकांनी ते धर्मशाळा बंद करून किंवा ते जे काय असेल त्यांचं वगैरे ते बंद करून घरी गेले होते असं सांगत होतं मला. शेवटी मग थोडेसे इकडे तिकडे कॉन्टॅक्ट करून आपल्या फ्रेंडचं एक गेस्ट हाऊस म्हणजे लॉज समजून घ्या, तिथं येऊन राहिलो. आज सायकल वगैरे पण आणली, तिथंच काल आराम वगैरे केला. आणि आपलं जे रोड आहे आपलं जे जिकडे जायचं आहे ना, तिकडून जरासं बाहेरून एक 5 किलोमीटर होतं, पण ठीक होतं, सेफ्टी फर्स्ट म्हणून मी ते थांबलो. आता आपण पुढं आग्राकडे निघालो. चला, हॉटेलमधनं बाहेर आलो आपण. रोडला लागलो, अजून हायवेला नाही, ग्वाल्हेरच्या अशा सिटीमध्येच आहे. इकडं सनराईज तर झाला. इकडं मंदिर बघा, थोडं जरा हे खूप जुनं मंदिर दिसतंय बरं का. हे तर राहायचं हे दाखवते त्या मंदिर बघा मागं आहे, खूप जुनं मंदिर दिसतंय. चला, आता बायपासला लागतोय आपण हायवेला. हे बघा, हे असंच करून ठेवलंय आग्रा रोड. आता आपण चाललोय कंटिन्यू ऑन मुंबई आग्रा रोड फॉर 33 किलोमीटर्स. चला, आतापासून नाश्ता काही केला नाही म्हणून आता दूध प्यायला थांबलो इथं आपण. हे याला कुल्हड म्हणतात, कुल्हड. त्यात त्यांनी मला दूध दिलंय आणि बिस्किट. नाश्ता करून आता आपण पुढे जातो. हा भुस्स्याचा डोंगर आहे बरं का. तर तुम्ही झूम करून बघताल, हा भुस्सा आहे, सगळा लाकडाचा भुस्सा आहे. हा माती नाहीये. सगळीकडे भुस्सा आहे, हा भुस्सा, लाकडाचा भुस्सा. बघा किती लांब पूल आहे बघा. इकडे नदी आहे, खूप लांब पूल आहे. धोलपूरच्या अलीकडे, मी 7 किलोमीटर अलीकडे. धोलपूर किल्ला आहे हा, धोलपूर किल्ला. रस्त्यात लागला, ठीक आहे. चला, इथं पार्क मध्ये इथं आपण आराम करतोय बघा. पार्क बघा, इकडे सायकल लावली आपली, दिसली का. आता MP मधून आपण राजस्थानमध्ये आलो आहे. MP आपण मागं 15 किलोमीटर सोडलं आणि धोलपूरमधून आहे. आणि अजून एक पुढे 10 किलोमीटर हे राजस्थान असणार. ह्या राजस्थानचा थोडासा पट्टा आहे, बाउंड्री एरिया. तर मी जे मंदिरात गेलो होतो, मी जे मंदिर बघितलं होतं, तर त्या मंदिरात मला येऊन नाही दिलं. बोलले नाही या रुक नाही शकते. त्यानंतर अजून 2-3 मंदिरं बघितलं, तिथं पण मला येऊन नाही दिलं. इथं ना आश्रम आहे, नाही तर लॉज आहे. आता इथं एक पंचायत समिती म्हणून सारखं एक आहे, त्यांचं इथं पार्क आहे. त्या पार्कमध्ये मी इथं थांबलो आहे. आता इथं पाहिजे असं तर मला ठीक आहे. आता जशी आराम होईल तसं होईल. मग 4 वाजता आता इथून परत प्रवास चालू करू आपण आणि पुढं जाऊ आणि पुढचा प्रवास आपण चालू करू. आता 4 वाजलेत, 4:30 वाजलेत. आता आपण बॅग पण पॅक केली, सायकल वगैरे सगळे रेडी केले. आजचा दिवस जरा रस्ते पण चांगले आहेत, हे गाव पण चांगलं नाही आहे तसं म्हणायला गेलं तर ठीक आहे, असू दे. आता आपल्याला पुढं निघायचं पटकन. आता आपण पुढं निघालोय आग्राकडे. चला, हायवेला लागलोय आता आपण, आग्रा 52. चला, थांबायचं नाही गाड्या. इथं आता पाणी बॉटल भेटत नाही, पाण्याचे पाऊच आहे बघा. साडे 6 वाजलेत. इथं पण एक कुठेतरी नदी पण ती सुकली आहे बघा. हे रोडच्या जर कडेला बघितलं तर बघा सगळी रेती आहे.
सायकल चालवता येत नाही. मागणं गाडी आली की मला अशी आत घालायला लागते का सायकल. असू दे, हळूहळू चाललो आता पुढं. चला 7:30 वाजलेत. अजून 20 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 20 किलोमीटर नंतर आपण थांबणार आहे. अंधार पडलाय बऱ्यापैकी. पेट्रोल पंप अजून फक्त 20 किलोमीटर. फक्त 20 किलोमीटर. चला. तर आग्रामध्ये पोचलो आपण आणि जेवण पण केलं. आज पण आपल्याला रूमच घ्यावी लागली. इथं काय भेटलं नाही. हां, पण इथले आग्रामधली जसं मी आलो एका ढाब्यावरती मी म्हणजे भात आणि डाळ भात खायला थांबलो होतो. तर त्यांनी मला डाळ भात आणून दिली आणि नंतर त्याला समजलं की बाबा मी असं विचारलं त्याने मला कुठनं आला, काय आला, कुठं चालला. मी त्याला सांगितलं तर त्या भाऊनी पैसे नाही घेतले आपल्याकडून. तर आग्रात आल्या म्हणजे आहेत लोक मला चांगले भेटले आग्रामध्ये. असं विषय आलेच उद्या तर आपल्याला जायचं आहे पुढं. आणि मग मी इथे एक लॉजमध्ये थांबलो आहे चिपमध्ये असं. ठीक आहे. आजचा दिवस तसं आपलं जे आपण केलं आपण सायकलिंग तिथं सगळं अख्ख्या रस्त्यावरती आपण पांढऱ्या पट्ट्याची आतून सायकल चालवतो. ती सगळी रेती बिती पडलेली होती. लोक मागणे जे येतील हॉर्न बिन वाजवत होते. थांबायला लागत होतं आपल्याला. पुढं ढोलपूरच्या पुढं आलो तर तिथं टायर पंक्चर झाला आपला. ते पंक्चर काढला. ठीक आहे, काय विषय नाही. आणि आज जसं जर तुम्ही बघितलं तर आज मला 15 दिवस झाले मी वाईच्या गणपती बाप्पाला पाया पडून इथं आलो होतो. आणि 1300 किलोमीटर माझं कंप्लीट झालं. आता 500 किलोमीटर केदारनाथचं मंदिर राहिलं आहे. जवळ आलो आपण. आपल्याला येताना आता आज टायर पंक्चर झाला. परत 2-3 वेळा पाऊस लागला जोरात. आणि पाऊस असा लागला की थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण की मोठ्या मोठ्या गाड्या थांबत होत्या. आपली तर सायकल आहे. परत ते कॅरियरने थोडासा प्रॉब्लेम दिला. त्यामुळे आपलं थोडंसं डिस्टन्स कमी झालं. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. लवकरच आता आपण केदारनाथच्या मंदिरात पोचू आणि उद्या आपण आपला हा असा प्रवास चालू करू. हर हर महादेव.